स्पर्धेचा आनंद घ्या। स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक ग्रामीण गट सुरू झाला आहे आणि खुला गट 25 तारखेपासून असणार आहे। केतन मात्रे पहिला बॉल पॉइंटला खेळलाय, जागा बनवली आणि रुपेश पवार आपली पॉवर दाखवतात फलंदाजी मधील 4 धावा। पाच बॉल आणि 4 धावांची आवश्यकता। मॅच अजूनही संपलेली नाहीये। एखादा डॉट बॉल, एखादी विकेट पुन्हा एकदा मॅच मध्ये आणू शकते आणि ते करावं लागेल। आणि क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर त्याच पद्धतीचं आता सजवताना पाहायला मिळतात। केतन भूषण त्यांना सहायता करतायत। हा थोडंसं बाउंड्री लाईनच्या बाहेरून या, थोडंसं पुढच्या दोन्ही टीम रेडी राहायचंय आपल्याला लगेच। वेगवान बॉल याचीच गरज होती। यस केतन म्हणतात मी तुरे कुठे मॅच सोडली आहे। वडाची वाडी एका बाजूला आहे, सनी आणि नील एका बाजूला जर पाहिलं तर खुशी आणि भूमी, संतोष मोरे साहेब एका बाजूला आहेत, सुचनबाई कदम एका बाजूला आहेत। चांगला संघर्ष रंगलाय। 4 बॉल 4 चेंडू 4 धावा। विजयासाठी 4 पाहिजेत परंतु 4 या कराव्याच लागणार आहेत आणि त्याच्यामुळे कंपल्सरीचे जा नियम आहे। चांगला संघर्ष रंगलाय। प्रेक्षकांचं देखील मनोरंजन होतंय। एका बाणाच्या स्पर्धेमध्ये 28 वर्षाची परंपरा असणारी स्पर्धा A1 ट्रॉफी निजामपूर तालुका माणगाव जिल्हा रायगड। काय संघर्ष रंगलाय या ठिकाणी। जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। केतन म्हात्रे अखिल भारतीय क्रिकेटमधील मात्र एक मोठं नाव, समोर रुपेशही कमी नाहीयेत। यावेळेला हळूवार पद्धतीने बॉलला ढकललाय, गॅपमध्येच ढकललाय, बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने, अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी झालाय। चेंडूची फेकी केली आहे आणि तिकडे 2 धावा। अजूनही जर पाहिलं थोडीशी दुखापत आहे केतनला परंतु तरी देखील खेळतायत। आपल्या नावाभोवती ज्यावेळेला वलय निर्माण होताना त्यावेळेला परिस्थिती काही असू दे तुम्हाला परफॉर्मन्स दाखवावा लागतो। अजूनही जर पाहिलं तर 3 बॉल 2 मॅच नाही संपली आहे। केतन म्हणतायत हा सामना अजूनही आम्ही सोडलेला नाही आहे कारण संतोष मोरे अँड कंपनी खुशी भूमी हा संघ देखील चांगलीच कामगिरी करतोय। एक डॉट बॉल पुन्हा एकदा संतोष मोरे यांच्या टीमला खुशी भूमीला मॅच मध्ये आणू शकतो। केतन यांनी जर सामना जिंकून दिला तर संदेशजी डोंगरे यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार त्यांना असणार आहे। पाहूया अशक्य नाहीये आणि शक्य देखील होऊ शकतं। दोन्ही गोष्टी तिकडे। यावेळेला फटका फसलाय। ओहो या ठिकाणी कोणी फिल्डर उभा करतं का, परंतु कर्णधाराला दाद द्यावी लागेल। नाही ते डीप होते नाही ते पॉइंटला होते, दोघांच्या मधोमध होते आणि त्यांच्याच हातात कॅच। मॅच ऑन। मॅच चालली आहे आता। हृदयाचे ठोके दोन्ही टीमच्या समर्थकांचे धगधग 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 करायला लागले असतील। 2 बॉल 2 संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आहेत। आपल्या माझी टीम माझी जबाबदारी। मैदानाच्या आतमध्ये सुचनबाई कदम आणि आता जर पाहिलं तर 2 बॉल 2। कुणाला वाटलं होतं का हा सामना असा येईल, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही। कारण शेवटच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 8 धावांची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवर चौकार आला होता। त्यानंतर 5 बॉलमध्ये 4 पाहिजे होते आणि केतन म्हात्रे यांनी केलेली गोलंदाजी पाहायला मिळते। थोडीशी चर्चा सोहेल बरोबर, थोडीशी चर्चा फिरोज बरोबर, थोडीशी चर्चा भूषण यांच्या बरोबर, परंतु पाहूयात सुचनबाई कमी नाही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मैदानाच्या आतमध्ये निखिल सुद्धा आहेत। पाहूयात आता सगळ्यात महत्त्वाचं हा बॉल कसा खेळला जाणार। 2 बॉल 2 कंपल्सरी आहे। सुपर डुपर हिट मॅच मात्र या ठिकाणी पाहायला मिळते। प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय। प्रेक्षकांनो सामना आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। चांगली मॅच पाहायला मिळते। याच आशेने प्रेक्षक आलेत लांब लांबवरून। कुणी 4 व्हीलरने आले,
कोणी जर पाहिलं तर मोटरसायकलवर आलं आहे, कोणी बसने आलं आहे, एस टीने आलं आहे, कोणी टमटमने सुद्धा आलं असेल इकडे आणि मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे, कारण A1 क्रिकेट क्लबचं हे भव्य दिव्य आयोजन प्रत्येकाला पाहायचं असतं, कारण इकडे आयोजन तर चांगलं होतं, सगळ्यांचा मान सन्मान देखील होतो. 2 बॉल आणि 2 धावा. चला मॅच सुरू करा. कंपल्सरी चेज म्हणजे 2 धावा तुम्हाला करायच्याच आहेत. आता असं वाटतंय की 2 धावा ज्या आहेत ना त्याची लांबी 2 किलोमीटर झाली की काय, परंतु त्या कराव्या तर लागणार आहेत. म्हणजे अवघड तर नाही आहे आणि सोपं सुद्धा नाही आहे. हा तर ते सगळं मागे पडलं, 7 कॅच सुटल्या किंवा काय झालं ते सगळं मागे पडलं. आता जे मैदानात चाललंय तेच 2 बॉलला 2 धावा पाहिजेत. 2 चेंडू 2 धावा. चला मॅच सुरू करायचं. सर सूचना द्या. खूप साऱ्या मॅचेस आज आहेत आणि फक्त 4थी मॅच आहे. 2:30 वाजायला आलेले आहेत. दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय. 2 बॉल 2. भूषण प्लीज थोडीशी तयारी त्वरा करा. रणनीती बनवली आहे, तटबंदी केली आहे. रणनीती काय, तटबंदी केली आहे. बॉल जाऊ द्यायचा नाही, परंतु सूचनबाईंनी सुद्धा रणनीती केली आहे. मी काढल्याशिवाय राहणार नाही. जोडीला माझ्या निखिल आहेत तर करावंच लागणार आहे. पाहूया काय होईल काय होईल काय होईल. केतन म्हात्रे गोलंदाजीसाठी आहेत. फलंदाजीसाठी जर पाहिलं तर सुचन कदम यांना आपण पाहतोय. वेगात बॉल टाकलाय. उसळी देखील जोडीला होती आणि आता मॅच गेली आहे शेवटच्या. हा चला बाद होत आहेत. नवीन बॅटर. 1 बॉल 2 धावा. आता 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. मॅच आता जर पाहिलं तर जनरल वॉर्ड मधून ICU मध्ये शिफ्ट झाली आहे. काय होणार तिकडे गेल्यावर आपल्याला पाहायचं आहे. 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. कधी मॅच वडाची वाडीला चालली आहे. हॅलो मित्रांनो, या ठिकाणी विजय कोणताही संघ हो, पण आज या ठिकाणी क्रिकेटची परत या ठिकाणी विजय होणार आहे. म्हणून सर्वांनी या दोन्ही संघांसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि कोणीही आतमध्ये जायचं नाही. इथला नियम आहे हा, कोणीही आतमध्ये जायचं नाही आहे. कोणताही संघ जिंको, या ठिकाणी क्रिकेटची जीत होणार आहे आज. म्हणून सर्वांनी शेवटच्या बॉलचा स्वागत टाळ्याने करायचं आहे आपल्याला. एका बाजूला हरवंडीचे संतोष मोरे साहेब आहेत, दुसऱ्या बाजूला वडाचीवाडीचे सूचन कदम आहेत. निखिल बॅटिंगसाठी आलेत, केतन बॉलिंगसाठी आहेत. काय मॅच चालू आहे. पैसा वसूल क्रिकेट. A1चं A1 आयोजन आणि प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणं फिटणं काय असतं ना ते या ठिकाणी आपण पाहतोय. एका बाजूला केतन आहेत, एका बाजूला निखिल आहेत, एका बाजूला डोंबिवली वाकळणचे खेळाडू आहेत, एका बाजूला अलिबागचे खेळाडू आहेत. त्यांच्यामधील संघर्ष चाललाय. निजामपूरमध्ये माणगाव तालुक्यामध्ये पैसा वसूल मॅच आणि पैसा वसूल क्रिकेट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. जो चांगला खेळणार आहे तो विजय होणार आहे. जय आणि पराजय यांचा फरक पहा किती असतो तो मात्र सध्या आपल्याला आठवत असेल. काय होणार या मॅच मध्ये ते अजूनही बाकी आहे. केतनच्या हातात चेंडू आहे. 5 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता सामना असताना जर पाहिलं तर आता आणून ठेवलाय 1 बॉल आणि 2 वर. परंतु निखिल यांना देखील करावे लागतील. या अगोदर निखिलने असे कारनामे केलेत. केतननी चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटचा बॉल आहे. एकदा टाळ्या व्हायला काय हरकत आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. एका बाजूला निखिल, एका बाजूला केतन. केतन की निखिल, निखिल की केतन. केतन की निखिल, निखिल की केतन. काय होणार मात्र या ठिकाणी शेवटचा बॉल. केतन निखिल. फटका चांगला आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न मिक्स फील्ड होताना पाहिला मिळाली आहे. 1 धाव तर त्या ठिकाणी आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि ओ काय मॅच पाहायला मिळाली. थक्क करणारं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालंय. डीजे वाजू नका, डीजे वाजू नका, डीजे वाजू नका. माझी एक सगळ्यांना विनंती आहे, मैदानात उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या वडाची वाडी टीमसाठी झाल्या पाहिजेत. वडाची वाडी काय खेळलेत वडाची वाडीकर, परंतु काय मॅच झाली या ठिकाणी. लाजबाब लाजबाब. डोळ्यांचं पारणं फेडणारं. अख्ख्या भारताला केतन म्हात्रेने का वेड लावलंय आज मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळालं. लाजबाब केतन.
मॅन ऑफ द मॅच कुणाला देऊया? हा, पुढची टीम दोन्ही मैदानात या. केतन म्हात्रे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या. जलील लोखंडे साहेब, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. काय मॅच झाली यार, जबरदस्त. भूषण, तुमचंही कौतुक. पहिलं षटक लाजबाब होतं, त्यानंतर जर पाहिलं, परंतु पहिल्या डावातील रुपेश अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यांनी जे 2 धावांचं षटक टाकलं होतं, कुठेतरी ज्या कॅच सोडल्या आता तेही मात्र आठवत असेल, परंतु खूप चांगले खेळले. सुचन भाई, आपलं आणि आपल्या टीमचं विशेष कौतुक. परंतु बाजी मारली आहे संतोष मोरे आणि कंपनीने. सगळ्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी